अंबरनाथमध्ये शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपले पत्ते उघडायला सुरुवात केली आहे। वाळेकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी आपण आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं असून भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे भावी आमदार असा उल्लेख असलेले बॅनर्सही लावलेत। अंबरनाथच्या शिवसेनेत शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर असे दोन गट उघडपणे सक्रिय आहेत। बालाजी किणीकर यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे त्यांचं काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही अशी ठाम भूमिका वाळेकर गटानं घेतली आहे। तसंच उमेदवार बदलून दिल्यास आम्ही मन लावून काम करू आणि उमेदवार निवडून आणू असाही प्रस्ताव वरिष्ठांसमोर वाळेकर गटानं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मात्र बालाजी किणीकर हे 3 टर्मचे आमदार असल्यामुळे त्यांना बदललं जाईल का याबाबत साशंकता आहे। तसंच किणीकर यांच्या विरोधात वाळेकर गटाकडून कुणाला उभं केलं जाणार हे देखील गुलदस्त्यात होतं। अखेर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलंय। इतकंच नाही तर भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी भावी आमदार असा उल्लेख असलेले बॅनर्स देखील लावलेत। तर शहर प्रमुख वाळेकर यांनी देखील संदीप भराडे यांच्या नावाचा उल्लेख असलेले बॅनर्स रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लावलेत। त्यामुळे वाळेकर गट यंदा आमदार किणीकर यांच्या विरोधात संदीप भराडे यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित झालंय। या सगळ्याबाबत ॲडव्होकेट संदीप भराडे यांना विचारलं असता 2019 सालच्या निवडणुकीपूर्वीही आपण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र त्यावेळी त्यांनी पुढच्या निवडणुकीत बघू असं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार यंदा आपण त्यांची भेट घेतली असता त्यांनी जो उमेदवार सीट निवडून आणेल त्याचा विचार होईल, त्यामुळे कामाला लागा असे आदेश खासदार शिंदे यांनी दिल्याचा दावा संदीप भराडे यांनी केलाय। गेल्या 15 वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेत एकच चेहरा दिला जात असून आपला मतदारसंघ राखीव आहे। मात्र या मतदारसंघात हवी तशी कामं झालेली नसल्याचं सांगत भराडे यांनी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे। तसंच पक्षानं जर तिकीट दिलं नाही तर वरिष्ठ सहकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून पुढची वाटचाल ठरवू, मात्र निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार संदीप भराडे यांनी केलाय। गेल्या 15 वर्षापासून आपण शहरामध्ये बघत असाल का आमच्या पक्षातर्फे एकच चेहरा चालत आहे। 2019च्या विधानसभा इलेक्शन्समध्ये मी आपले सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस मी त्यांना विधानसभेसाठी इच्छुक आहे हे सांगितलं होतं। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं का संदीप आपण पुढच्या वेळेस प्रयत्न करू। तर त्याच दृष्टिकोनातनं मी आता मागच्याच महिन्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटून आलो। त्यावेळेस सन्माननीय खासदारांनी मला सांगितलं की संदीप जो 100% सीट निवडून आणेल आपण त्यांनाच तिकिटाचा विचार करणार आहोत आणि तू तुझ्या कामाला लाग। तर याच गोष्टीचा मनात ध्येय धरून मी आता या 2024च्या विधानसभेमध्ये पक्षातर्फे माझं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आपला हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे। तर या राखीव मतदारसंघातून ज्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने कामं झाली पाहिजे होती, तर कुठेतरी ती कामं कमी प्रमाणात झाली आहेत असं मला वाटतं। निश्चितच याच्यामध्ये माझे जे वरिष्ठ आहेत त्याचप्रमाणे माझे जे सहकारी आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत, या सर्वांशी चर्चा केल्यानंतरच मी माझी पुढची वाटचाल जी आहे ती ठरवणार आहे। सध्या तरी असं आहे का निवडणूक लढवायचीच आहे, त्याच उद्देशाने आपण या गोष्टीकडे पुढे वाटचाल करत आहोत। या सगळ्या घडामोडी पाहता यंदाच्या निवडणुकीत शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा गट उघडपणे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या विरोधात काम करणार हे निश्चित आहे। त्यामुळे बालाजी किणीकर चौथ्यांदा आमदार होतात का की स्वपक्षातूनच त्यांचा विजयरथ रोखला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान याबाबत आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना विचारलं असता आपल्याला याबाबत काहीही बोलायचं नसून वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। एकमत न्यूज, अंबरनाथ। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।